तर जरांगे आणि हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेगवेगळे गट कशासाठी असा सवाल पवारांनी केलाय। शरद पवार यांनी राज्य सरकारला हा प्रश्न केला आहे। जरांगे यांना विरोध करणारे हाके यांच्याशी चर्चा करतात, त्यामुळे गैरसमज पसरतो असं पवार म्हणाले। तर सरकारने जरांगे, भुजबळ, हाकेंना एकत्र चर्चेसाठी बोलवावं असं शरद पवार यांनी सुचवलं आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर एकवाक्यता आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। चर्चा सरकारांच्या विरोधात मुख्यमंत्री आणि काही लोक संवाद ठेवतात असं दिसतं, चांगली गोष्ट आहे। आणि दुसरे जे घटक आहेत त्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकारमध्ये दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात। हे कशासाठी? गव्हर्नमेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना, कारण नसताना याच्यामुळे गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही। असं वाटतं की आता सरकारने सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं, त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही जरांगेंना बोलवा, ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं नाव हाके ना, ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा, आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा, आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू।